आपल्याला जसं बोलता येतं ना तसं कुठल्याच प्राण्याला बोलता येत नाही. पहा तुम्ही, मोठ्यातला मोठा प्राणी घ्या तुम्ही, हत्तीकडे पहा. हत्तीलाही माणसासारखं बोलता आलेलं नाही आजपर्यंत. पाहिलं का तुम्ही कुठला हत्ती बोलताना माणसासारखा? छोट्यातला छोटा प्राणी घ्या तुम्ही, मुंगीकडे पहा. मुंगीला तरी माणसासारखं बोलता आलं का आजपर्यंत? मुंगीला जर माणसासारखं बोलता आलं असतं ना, त्या मुंगीने अगदी हळुवारपणे तुमच्या घरात शिरून महिलांशी अगदी जवळीक केली असती. अगं ताई, साखरेचा डब्बा कुठे ग, मला फार साखर खावीशी वाटते. त्या मुंगीने अगदी मैत्री केली असती तुमच्याशी. तिला जर माणसासारखं बोलता आलं असतं ना, त्या मुंगीलाही माणसासारखं बोलता येत नाही. आणि म्हणून ज्या दिवशी मुंगी माणसासारखं बोलायला लागेल ना, ज्या दिवशी, त्या दिवशी ती माणसाच्या बरोबरीला आलेली असते. मात्र तसं घडत नाही, तसं घडलेलं नाही. माणसासारखं बोलता मुंगीला येत नाही, कुठल्या प्राण्यालाही येत नाही. माणसासारखं बघणंही कुठल्या प्राण्याला जमत नाही. माणूस जितकं दूरवर पाहू शकतो ना, तितकं कुठलाच प्राणी पाहू शकत नाही. पहा तुम्ही, कत्तलखान्यामध्ये गायी मागे गाय, गायी मागे गाय उभी असते. कुठली समोरची गाय कापल्या जात असते. मागच्या गायीला माहितीही नसतं की हिच्यानंतर माझा नंबर आहे म्हणून. कत्तलखान्यामध्ये पहा तुम्ही, त्या गायीकडे नजरही नसते इतक्या लांबवर पाहण्याची की हिच्यानंतर माझा नंबर आहे, मला कापल्या जाणार आहे. त्या गायीलाही माहिती नसतं. मात्र माणूस हा सावध होऊ शकतो. पुढे जर ऍक्सिडेंट झालेला असेल ना, माणूस मागेच ब्रेक दाबतो, की अरे पुढे जाणं महागात पडेल. कारण माणसाकडे दूरवर पाहण्याची दृष्टी आहे. ती कुठल्याच प्राण्याला मिळालेली, जी माणसाला मिळाली. माणसासारखं ऐकूही कोणी शकत नाही. पहा तुम्ही, ऐकणं सुद्धा देवाने माणसालाच चांगलं दिलेलं आहे. आपल्या हिताचं, आपल्या अहिताचं माणूस या कानांनी ऐकू शकतो. कुठलाच प्राणी ऐकू शकत नाही. हित अहित त्या प्राण्याला कळतही नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे जर पाहिलं ना, तर हे जे मनुष्य शरीर आपल्याला मिळालेलं आहे, याचं कधीतरी आश्चर्य तुम्हाला वाटलं असेल की नाही, की आपल्यासारखं कोणी बोलू शकत नाही, आपल्यासारखं कोणी पाहू शकत नाही, आपल्यासारखं कोणी ऐकूही शकत नाही. इथपर्यंत ठीक आहे की हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे. परंतु माणूस म्हणून आपण कशा पद्धतीने जगलो पाहिजे, कशा पद्धतीने आपण जगत आहोत, ही तपासणी कधी आपण केली का? कधी आपण तपासून पाहिलं का स्वतःला, की आपण माणूस म्हणून जगण्यासाठी कुठपर्यंत प्रयत्न करतो? कधी तपासलो का आपण स्वतःला? कधीच तपासत नाही. आज हॉस्पिटल आहेत, मोठमोठी हॉस्पिटल आहेत. माणसाला शुगर झाली ना, पटकन जाऊन डॉक्टर सांगतात की इकडे जा, इकडे रक्त चेक करायला द्या, रक्त तपासून घ्या. रक्त तपासलं जातं, रक्तामध्ये शुगर निघते. ते सांगतात की शुगर आहे तुम्हाला, वाढलेली आहे की कमी झालेली आहे. तपासणी होऊन जाते, रक्तातल्या शुगरची तपासणी होऊन जाते. मात्र त्याच डॉक्टरला सांगा की माणसातली माणुसकी वाढली किती आणि कमी किती झाली, तपासून देतो का थोडं? कुठला तरी डॉक्टर देईल का तपासून? अशी कुठली सुविधा आली का हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत, की माणसातली सज्जनता, माणसातली माणुसकी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रक्त तपासायला दिलं की त्याच्यातून रिपोर्ट येईल की हो, माणुसकी खूप वाढलेली आहे की कमी झालेली आहे? शुगरचे रिपोर्ट डॉक्टर देऊ शकतात, हे रिपोर्ट देता येत नाही. असा कुठलाही दवाखाना नाही. माणसाची डोळे बिघडले, डोळे खराब झाले की हॉस्पिटल आहे, नेत्र रोग तज्ञ आहे. तिथे गेला की माणूस हॉस्पिटलमध्ये ते डोळे तपासू शकतो, पाहिजे तसा चष्मा घेऊ शकतो, पाहिजे त्या नंबरचा. मात्र जर नजरच खराब झालेली असेल माणसाची, तर कुठला तरी डॉक्टर नीट करू शकतो का? कुठला तरी डॉक्टर नीट करू शकतो का? जर माणसाची नजरच खराब असेल तर, त्याला चांगलं दिसतच नसेल माणसाला, कुठला तरी डॉक्टर देऊ शकतो का? 1000, 2000, 5000चा चष्माही घेऊ शकतो माणूस, सोन्याचा चष्माही लावू शकतो. मात्र सोन्यासारखी नजर माणसाला विकत घेता येत नाही, कुठलाही डॉक्टर देऊ शकत नाही. आहे का अशी नजर माणसाकडे? कान खराब झाला, कानाने ऐकणं कमी झालं की हॉस्पिटल आहे, कर्णरोग तज्ञ आहे, त्याच्याकडे जा, कान तपासून घ्या. 5-10 हजाराचं मशीन तो कानाला लावून देऊ शकतो. मात्र या कानांनी ऐकावं काय, या कानांनी ऐकलं काय पाहिजे, हे शिकवणारा कुठला तरी डॉक्टर आहे का? कुठला तरी कर्णरोग तज्ञ आहे का, की जो जाऊन सांगेल अरे तू कानांनी देवाची कथा ऐक, कानांनी देवाची लीळा ऐक? असं कुठला तरी सांगेल का डॉक्टर तुम्हाला, कर्णरोग तज्ञ, की या कानांनी ऐकलं काय पाहिजे? कुणीच सांगू शकणार नाही. आणि म्हणून तपासता आलं पाहिजे स्वतःला, की आपण माणूस म्हणून जगण्यासाठी कुठपर्यंत योग्य आहोत. कधीतरी तपासलं का आपण स्वतःला? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे विचार आहेत ना, जे सूत्र आहेत, ते सूत्र माणसाची तपासणी करून देतात की तुझ्यातलं माणूस पण किती घटलेला आहे आणि किती कमी झालेलं आहे, ते किती वाढवणं गरजेचं आहे की नाही? तू माणूस म्हणून मोठा झाला पाहिजे. आपण माणूस म्हणून मोठे कुठे आहोत आज? बंगल्यावाला म्हणून कुणीतरी मोठा असतो आज, पैशावाला म्हणून कुणीतरी मोठा असतो आज, आज मंत्री म्हणून कुणीतरी मोठा असतो. मात्र माणूस म्हणून कुणीतरी मोठा आहे का आज?
की जो माणूस म्हणून ज्याच्याकडे मोठं आहे हा पाहावं आपण. माणूस म्हणून मोठे कुठे आहोत आपण? आज पहा तुम्ही घरात बसल्या बसल्या आपण पैशावाले म्हणून किती मोठे आहोत हे तपासता येतं घरात बसल्या बसल्या. हा मोबाईल फोन माझ्या हातामध्ये आहे, माझ्या बँकेत बॅलन्स किती मी पाहिलं इथे पाहू शकतो मोबाईलमध्ये की पैसे वाढले किती कमी किती झाले. बसल्या बसल्या घरात सुविधा आहे. आज तुम्ही पैशावाले म्हणून किती मोठे झालेले आहात हे घरात बसून तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता की 5,000ने आज तुम्ही श्रीमंत झाले, 10,000ने श्रीमंत झाले, 50,000ने श्रीमंत झाले, लाखो रुपयांनी श्रीमंत तुम्ही झाले. एका मोबाईलच्या बटनमध्ये तुम्ही पाहू शकता. मात्र तुम्ही माणूस म्हणून किती मोठे झालेले आहात असा कुठला मोबाईल आहे का त्याच्यात टाकलं की पाहू शकता तुम्ही की तुम्ही माणूस म्हणून किती मोठे झालेले आहात? असं आहे का कुठली सुविधा? बंगल्यामध्ये बसून पाहतो मी बंगल्यावाला म्हणून किती मोठा झालेलो आहे, मात्र त्याच बंगल्यामध्ये बसून तो भांडण करतो, बायकोशी व्यवस्थित वागत नाही, पाहिजे तेव्हा शिव्या देतो बायकोला. तो बंगल्यावाला म्हणून मोठा झाला, मात्र माणूस म्हणून कुठे मोठा झाला? तो आहे का? पाहिजे तसा कलर बंगल्याला दिलेला असतो, पाहिजे तसा फॅन बसवलेला असतो, पाहिजे तसा टीव्ही घरामध्ये असतो, सगळं पाहिजे तसं असतं, मात्र पाहिजे तसं माणूस पण त्याच्यामध्ये नसतं, पाहिजे तशी सज्जनता त्याच्यामध्ये नसते. आणि ती सज्जनता वाढवण्याची जबाबदारी घरातल्या पंख्याने घेतलेली नसते, घरातल्या फर्निचरने घेतलेली नसते, घरातल्या फरचीने घेतलेली नसते, घरातल्या रंगरंगवटीने घेतलेली नसते. त्याच्यातली सज्जनता वाढवण्याची जबाबदारी असते का घेतलेली? नाही. म्हणून आज आपण पाहू शकतो की मी बंगल्यावाला म्हणून किती मोठा आहे, मी जमीनदार म्हणून किती मोठा आहे हे सुद्धा तपासता येतात की माझ्या मालकीची जमीन किती आहे. पटकन ग्रामपंचायत मध्ये जा, एक अर्ज द्या, तुमचा उतारा हातात येतो, लगेच तुम्हाला कळतं की तुम्ही 100 एकरचे मालक आहात की 200 एकरचे मालक आहात. मात्र अशी कुठली सुविधा आहे का की जिथे गेल्यानंतर आपण अर्ज भरला की आपण माणूस म्हणून किती विस्तारित झालेलो आहोत, एक उतारा आपल्या हातात येईल? असं कधी झालं का कुठे की आपण माणूस म्हणून किती मोठे झालो, किती जमीनदार झालो माणूस म्हणून? असं कुठे मिळतं का आपल्याला बघायला? आज या सुविधा आज नाही. मात्र सर्वज्ञांच्या सूत्रामध्ये ही सुविधा आहे. स्वामींचं एक सूत्र तुम्ही हातात घ्या आणि बघा त्याच्यामध्ये की तुम्ही सज्जन म्हणून किती मोठे झालेले आहात, तुम्ही माणूस म्हणून किती मागे आहात की पुढे गेलेले आहात की मागे आहात, हे ते सर्व सूत्रांमध्ये पाहता येतं स्वामींच्या. म्हणून स्वामींच्या सूत्रांकडे पाहिल्यानंतर आपण जगावं कसं, आपण जगलं कसं पाहिजे हे शिकता येतं त्या सूत्रांमधून, स्वामींच्या सूत्रांमधून. आणि म्हणून लीळाचरित्रासारखा महान ग्रंथ आज आपल्याकडे आहे, आपल्या हातात आहे. पाहिजे तसं जीवन घडवता येतं, पाहिजे तसं घडवता येतं. लोकांना घडवण्याच्या नादामध्ये आपलं घडणं राहून जातं. पहा तुम्ही आज लोकांना घडवता घडवता माणूस कधी बिघडून जातो कळतही नाही. बिघडतो की नाही माणूस? पहिले आत्मविकास करा, पहिला स्वतःचा विकास करा, मग तो जो स्वतः जागृत झालेला आहे तो समाजाला जागृत करू शकतो. जो स्वतःच मेलेला आहे, संपलेला आहे, तो काय जागा करू शकतो? आहे की नाही? आणि म्हणून धर्मशास्त्राने माणसाला सांगितलं, माणसा माणूस कधी होणार आहेस? पहा तुम्ही कुठलाही धर्मग्रंथ तुम्ही उघडा, कोणत्याही संप्रदायाचा उघडा, एकच प्रश्न माणसाला केलेला आहे, माणसा तू माणूस कधी होणार आहेस? प्राण्यांना प्रश्न केलेला नाही, हे मुंगी तू मुंगी कधी होणार आहेस, हे हत्ती तू हत्ती कधी होणार आहेस, हे उंटा तू उंट कधी होणार आहेस, गाढवा तू गाढव कधी होणार आहेस. असं कुठल्या प्राण्याला प्रश्न केला नाही, माणसाला प्रश्न केलेला आहे. माणसाला का केला असेल? कारण माणसाला माणूस बनवावं लागतं. मुंगीला मुंगी बनवावं लागत नाही. पहा तुम्ही, मुंगी कुठेही असेल ना तुम्हाला चावल्याशिवाय राहत नाही. डासाला डास बनवावं लागत नाही. आमदाराच्या घरात जरी डास असेल ना तो परवानगी घेत नाही, आमदार साहेबाला डसू की नको डसू, घेतो का परवानगी? त्याच्या घरात डास असेल ना, जेव्हा त्याला चावायचं तेव्हा तो चावू शकतो, परवानगी घेऊ शकत नाही, कारण तो डास म्हणून जन्माला आलेला आहे. त्याला कुठलं शासन होऊ शकत नाही. डासाला कुठलं शासन नाही, मुंगीला कुठलं शासन नाही. मात्र माणसाने एक ओरखडा जरी नखाचा कुणाच्या अंगाला मारला ना, त्याच्यासाठी नियम बनलेले आहे, त्याच्यासाठी शासन आहे, त्याच्यासाठी कोर्ट कचेरी आहे. डासासाठी कुठं काय? डासाने किती सोया खुपसल्या ना तुमच्या अंगात, कुठली केस होत नाही त्याच्यावर, कारण तो चावण्यासाठी जन्माला आलेला आहे की नाही? मच्छर डसण्यासाठी जन्माला आला आहे, साप तुम्हाला दंश करण्यासाठीच आलेला आहे. तसं माणसाच्या बाबतीत नाही घडत. घडतं का असं? नाही घडू शकत. माणूस बनवण्यासाठी सर्व धर्मग्रंथांची धडपड आहे. पहा तुम्ही, हिसाब नीती नावाचं एक पुस्तक आहे, तुमच्या वाचण्यात आलं असेल कधी, साधारण पुस्तक आहे हिसाब नीती. कधी वाचलं तुम्ही हिसाब नीती नावाचं पुस्तक? विष्णू शर्मा नावाचे है ना सर, विष्णू शर्मा नावाचे ते आहेत लेखक. त्यांनी प्राण्यांच्या गोष्टी सांगितल्या माणसाला शहाणं करण्यासाठी. पहा तुम्ही, शहाणं कुणाला करायचंय? माणसाला. गोष्टी कुणाच्या? प्राण्यांच्या.
सापाच्या, विंचवाच्या, उंदराच्या, हत्तीच्या, उंटाच्या, सिंहाच्या, या सगळ्या गोष्टी माणसांना शहाणं करण्यासाठी त्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या पुस्तकात माणसांना शहाणं करण्यासाठी गोष्टी सांगितल्या. एक राजा होता, त्याची 4 मुलं होती. किती? 4 मुलं. एक तरी मुलगा शहाणा असावा ना त्या राजाचा. एकही मुलगा शहाणा नाही. त्यांचं बघणंही बिघडलेलं होतं, त्यांचं बोलणंही बिघडलेलं होतं, त्यांचं बसणंही बिघडलं, हसणंही बिघडलं. एक सुद्धा मुलगा त्या राजाचा चांगला नव्हता. राजाचं वय वाढत चाललं आता, तशी राजाची चिंताही वाढत चालली. राजाला वाटलं उद्या हे सिंहासन मला या मुलांच्या ताब्यात द्यायचंय, मात्र एक तरी मुलगा लायक असायला पाहिजे ना या सिंहासनावर बसण्याच्या. एक तरी लायक असायला पाहिजे. करावं काय? राजा चिंतातूर झाला. दिवसेंदिवस चिंता वाढत चालली. मग प्रधानाने सांगितलं, महाराज आपल्या राज्यामध्ये एक विष्णू शर्मा नावाचे संत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही या मुलांना पाठवा. ते उपदेश कुठलाच करत नाही, तत्वज्ञान कुठलंच सांगत नाही, फक्त प्राण्यांच्या गोष्टी मुलांना सांगून सांगून त्यांच्या मनावर संस्कार करतात. मुलं शहाणी होतात. पाठवलं त्या राजाने, त्या विष्णू शर्मांकडे पाठवलं त्या 4ही मुलांना. बस पहिल्या दिवशीपासून त्यांना सांगायला सुरुवात केली. माणसाने जगलं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे, प्राण्यांच्या गोष्टी तो सांगायचा. या प्राण्याची सांग, त्या प्राण्याची गोष्ट सांग, या प्राण्याची गोष्ट सांग, असं गोष्ट सांगत सांगत त्याने त्या 4ही मुलांना इतकं सुंदर बनवलं. जी मुलं कधीतरी ओबडधोबड बोलत होती ती मुलं आता सुंदर सुंदर बोलायला लागली. ज्या मुलांचं बघणंही बरोबर नव्हतं ती मुलं आता बघायलाही चांगलं लागली. ज्या मुलांचं उठणं बसणंही चांगलं नव्हतं ती आता बसायला सुद्धा पद्धतशीर लागली, उठायलाही पद्धतशीर लागली. अगदी सज्जन झाली ही मुलं, अगदी सज्जन झाली, अगदी मापात आली. आणि मग राजाकडे आणलं त्या 4ही मुलांना. राजा प्रसन्न झाला. हे घडलं कसं? प्रत्येक माणूस घडू शकतो. पहा तुम्ही, त्याच पुस्तकातली एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. 3 मित्र झाले जंगलामध्ये. कोण? सिंह, गाढव आणि कोल्हा. 3 मित्र झाले. एका ठिकाणी भेटले, मैत्री झाली तिघांमध्ये. त्यांनी ठरवलं की आजपासून आपण सोबत शिकार करायची, सोबत शिकार करायची, वेगवेगळे शिकार नाही करायचे. ठरलं, निर्णय झाला. बस थोड्या वेळानंतर त्यांनी एका हत्तीला मारलं. तिघांनी मिळून एका हत्तीला मारलं. हत्ती पडला, अगदी चित होऊन पडला जागेवर, रक्त वाहत होतं. आता सिंहाने शिकार केली मोठ्या प्रमाणात आणि त्याने मग आता वाटे करायची सेवा कुणाकडे दिली? गाढवाकडे दिली. तर चल तू वाटे कर, आता तिघांची ताटं वाढतो. याला आपण ताटं वाढ म्हणू शकतो. चल चल तू ताटं वाढ तिघांची. आता गाढव त्याची बुद्धी मापात होती. त्याने काय केलं? तिघांचे वाटे सारखेच केले. काय केलं? तिघांचे सारखेच वाटे केलं. आवाज दिला, सिंह महाराज चला या, वाटे झालेले आहेत. सिंह आला, जवळ आला. केलेच वाटे? हो. हे बघा, सिंहाने पाहिलं की तिघांचे वाटे अगदी सारखेच होते. सिंह गुरगुरला, चिडला, डोळे लालबंद झाले सिंहाचे. त्या गाढवाकडे म्हणलं, अरे असा कसा रे तू माझा मित्र? तुला माझ्या पोटाच्या भुकेचा अंदाज नाही आला? माझी भूक किती मोठी आणि तू तुझ्या बरोबरीचा वाटा मला दिलास. संतापलेल्या सिंहाने झडप घेतली त्या गाढवावरती. त्याला फाडलं, त्याला मारलं आणि त्याला संपून टाकलं. आणि मग शांत झाला सिंह. आता कोल्ह्याला म्हटलं, चल तू वाटे करा, ताटं वाढ आपल्या दोघांची. त्याने काय केलं? कोल्ह्याने एक मोठा वाटा केला आणि एक छोटा वाटा केला. 2 वाटे केले. आवाज दिला, महाराज या, वाटे तयार झालेले आहेत. सिंह आला. कुठे वाटे? पाहिले. अरे वा, माझा कोणता यातला? हा मोठा वाटा तुमचा, छोटा वाटा माझा. सिंह एकदम प्रसन्न झाला, प्रफुल्लित झाला, चकित झाला. तो म्हटला, अरे वा, इतके सुंदर वाटे तू कुठे शिकला? कुणाकडे शिकला एवढे सुंदर वाटे तयार करायला? तो म्हटला, गाढवाकडून शिकलो. तुमच्या लक्षात आलं? तो म्हटला, गाढवाकडून शिकलं. त्याच्या बाबतीत जे घडलं ते माझ्या बाबतीत घडू नये म्हणून मी शहाणा झालो. पहा तुम्ही, माणसाला शहाणं होता येतं. एका वेळेला 2 कामं या कोल्ह्याने केले. कोणते कामं केले? सिंहाच्या मनात आपली जागाही तयार केली आणि आपले प्राणही वाचवले. किती कामं केली त्यांनी? 2 कामं केली. सिंहाची भूकही भागली, त्याच्या मनात त्याचा आदरही तयार झाला आणि आपले प्राणही त्याने वाचवले. या कोल्ह्याने एक गोष्ट माणसाला शिकवली की जीवन जगत असताना 2च हिस्स्यामध्ये आपल्याला जगावं लागतं. एक हिस्सा असतो माणुसकीचा आकार हा मोठा असला पाहिजे आणि स्वार्थाचा आकार हा छोटा असला पाहिजे. ज्याचा स्वार्थाचा आकार छोटा असतो ना, तो अनेकांच्या काळजामध्ये घर करू शकतो. आणि ज्याच्या माणुसकीचा आकार जर छोटा झाला ना, तो कुणाच्याच मनात घर करू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला लोकांच्या मनात जर साम्राज्य करायचं असेल ना, तर तुमच्या माणुसकीचा आकार मोठा असला पाहिजे. इथे माणुसकीचा आकार मोठा असावा लागतो, तरच तुम्ही कुणाच्याही मनामध्ये आपलं घर तयार करू शकता. सिंह आक्रमक का झाला? आज तशी माणसं आक्रमक झाली. पहा तुम्ही, घरात कुणाचंच कुणाशी जमत नसतं. आज एका गावातही काही लोकांचं जमत नसतं. आक्रमक झाली माणसं, आज आक्रमक झाली. कशामुळे झाली?
कारण आज स्वार्थ मोठा झाला, माणुसकी छोटी झाली आणि म्हणून माणूस आज आक्रमक झालेला आहे. म्हणून हे शहाणपण आपल्याला शिकता आलं पाहिजे, त्या कोल्ह्याकडून शिकता आलं पाहिजे की माणसाने शहाणं कसं होऊन जगावं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हेच तर शिकवलं आपल्या सूत्रांमधून. जीवन जगत असताना तुमच्या माणुसकीचा आकार, तुमच्या सज्जनतेचा आकार हा मोठा ठेवा, तुमच्या दुर्गुणांचा आकार हा छोटा ठेवा. दुर्गुणांचा आकार छोटा ठेवा, तुम्ही लोकांच्या मनात घर करू शकता. आहे की नाही? किती सोपं तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं या बाबतीनं.